रिसेंटली हे नवीन पुस्तक घेतलं आहे वाचायला, फ्रॉम लेहमॅन टू डिमॉनिटायझेशन. ते लेहमॅन म्हणजे 2008चं लेहमॅन ब्रदर क्रायसिस, डिमॉनिटायझेशन आपली 2016ची नोटबंदी. तर त्या टायमाला जे 2008चं लेहमॅन ब्रदर क्रायसिस झालेलं, तर जगात सगळ्या इकॉनॉमीला खूप फटका बसलेला. भारताची इकॉनॉमी म्हणजे आपलीतल्या इकॉनॉमिस्टनं वगैरे त्यांना चांगलं सावरलेलं त्याच्यातून. तर त्या टायमाला काय केलं, म्हणजे जेव्हा कधी पण असं एखादं क्रायसिस वगैरे येतं, काय होतं, रिसेशन येतं इकॉनॉमीमध्ये. सिस्टममधला बऱ्यापैकी पैसा संपलेला असतो, त्यामुळे मंदी आल्यासारखी होते. तर ते मंदी हे करण्यासाठी आरबीआयने काय केलेलं त्या टायमाला, ते रेट्स कट केलेले. म्हणजे 9% डायरेक्ट 3.25% रेट आणलेले. म्हणजे अगोदर जर 9% कर्ज भेटत असेल तर ते 3.2%नेच भेटत होतं. पुन्हा दुसरं काय केलेलं त्यानं, CRR कमी केला. CRR म्हणजे काय असतं, कॅश रिझर्व्ह रेशो. आरबीआयकडे जेवढे पण डिपॉझिट असतात त्याच्या एक विशिष्ट टक्के अमाऊंट त्यांना स्वतःकडे कॅशमध्ये ठेवावं लागतं. म्हणजे एखाद्या दिवशी अचानक लोक डिपॉझिट जर मागायला आले तर ते त्यांना देण्यासाठी. तर CRR अगोदर किती होता, 9%. तर त्या आरबीआयने कितीवर आणलेला, 5%वरच. अगोदर जर 9 रुपये तुम्हाला स्वतःकडे ठेवावं लागत असेल तर 5 रुपये ठेवावं लागेल, बाकीचे तुम्ही देऊ शकता तर व्याजानं. आणि ह्याचं लॉंग टर्म इफेक्ट काय झाला, 2008 पासून 2017पर्यंत NPAs वाढले, म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. ते किती गेले, 2.3%वर 9.6%. आता इकॉनॉमीमध्ये एवढा पैसा जर फेकला आपण टाकला तर त्या टायमाला बँक एवढा विचार करत नाहीत क्रेडिट देताना, की पैसे जास्त आहेत ना, की पुढचा फेडू शकेल का नाही शकेल. त्यामुळे तयार होतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट. त्या अगोदर किती होत्या, 2.3%. किती झाला, 9.6%. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला पुन्हा आता भाजप सरकारला.